मागील व्हिडिओत आपण प्रारब्ध कर्म म्हणजे काय हे पाहिले. केलेली सर्व कर्मे भोगावीच लागतात. तुम्ही कर्म केलेत की त्याचे फळ तुम्हाला चिकटले समजा. फळ भोगल्याविना तुमची सुटका होणारच नाही. परिणामातून सुटण्यासाठी तुम्ही कितीही खटपटी लटपटी केल्यात तरी त्याचे परिणाम भोगल्याशिवाय त्यातून तुमची सुटका होणार नाही. राजा अंबरीषाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र जसे 3 लोकात ते पळाले तरी त्यांचा पाठलाग करत होते, त्याप्रमाणे तुमचे कृत कर्म तुम्ही जाल तिथे तुमचा पिछा सोडणार नाही आणि तुम्हाला भोग देऊन ते शांत होईल. कदाचित तुम्ही आपल्या द्रव्य बळावर या जगातील कोणी नामवंत वकील देऊन निर्दोष सुटका करून घेतलीत तरी वरील कोर्टाच्या परमेश्वराच्या न्यायालयात तुम्ही कदापि सुटू शकणार नाही. तेथे हुशार वकिलाचा युक्तिवाद तुमच्या मदतीस येऊ शकणार नाही. फार वर्षापूर्वीची सत्य घटना. अहमदाबादला एक विद्वान अनुभवी सत्र न्यायाधीश होते. वेदांताचे गाढे अभ्यासक. कर्मसिद्धांतावर त्यांचा जबर विश्वास होता. एका गावी कोर्टाचे काम चालू असता सत्र न्यायाधीश सूर्योदयाच्या वेळी नदीकाठी प्रातविधीसाठी गेले होते. जवळूनच एक माणूस पळताना आणि हातात सुरा घेतलेला दुसरा माणूस त्याचा पाठलाग करताना त्यांनी पाहिले. सुराधान केलेल्या माणसाने पळणाऱ्या माणसाच्या पाठीत सुरा खुपसला आणि तो माणूस तत्काळ खाली पडून मेला. खुनी माणसाचा चेहरा जज साहेबांनी बरोबर पाहिलेला होता. ते घरी आले पण या घटनेसंबंधी कोणाशी अवाक्षर ते बोलले नाहीत, कारण शेवटी तो खटला त्यांच्या पुढे सुनावणीस येणार होता. पुढे पोलीस तपास होऊन 5-6 महिन्यांनी तो खुनाचा खटला कोर्टात दाखल झाला आणि तो त्याच सत्र न्यायाधीशांपुढे ठेवण्यात आला. परंतु कोर्टापुढे खुनाचा आरोपी उभा करण्यात आल्यावर न्यायाधीश साहेबांच्या लक्षात आले की त्यांनी त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाऐवजी आरोपीच्या पिंजऱ्यात संशयित म्हणून उभा केलेला माणूस कोणीतरी दुसराच होता. पुढे रितसर खटला सुरू झाला. पोलिसांनी सदर आरोपी विरुद्ध इतका ठोस आणि सबळ पुरावा दाखल केला की आरोपीच खरा खुनी होता असे साक्षी पुराव्यांवरून सिद्ध झाले. जज साहेब मनोमन निश्चित जाणत होते की पिंजऱ्यातील बनावटी आरोपी खरा खुनी नव्हता, कारण खऱ्या खुनी माणसाला त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले होते. न्यायाधीशाला पुराव्याचे आधारावर निकाल द्यावा लागतो. त्यात त्यांच्या व्यक्तिगत खाजगी ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. पुरावा इतका ठोस होता की त्या आधारावर आरोपीला फाशीची शिक्षा देणे अपरिहार्य ठरले. परंतु प्रस्तुत न्यायाधीश गाढे पंडित होते आणि कर्मसिद्धांतावर त्यांचा गाढा विश्वास होता. ते निश्चितपणे जाणत होते की खरा खुनी वेगळाच होता, कारण स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी खुनी इसम पाहिलेला होता. पण समोरच्यांच्या पुराव्याच्या नुसार एका निरपराध माणसाला फाशीची शिक्षा ठोठावण्याशिवाय त्यांच्यासमोर अन्य कोणताही मार्ग नव्हता. म्हणून शिक्षा फरमावण्यापूर्वी न्यायाधीशांनी सदर आरोपीला आपल्या चेंबरमध्ये खाजगीत बोलवण्यासाठी पाचारण केले. बनावट आरोपी रडू लागला आणि म्हणाला, महाराज, मी पूर्ण निर्दोष आहे. खून मी केलेला नाही आणि मी नाहक मारला जात आहे. पोलिसांना या खटल्यात खरा खुनी न सापडल्यामुळे त्यांनी मला पकडून माझ्या पूर्वीच्या काही अहवालांच्या आधारे माझ्या विरुद्ध जबरदस्त असा खोटा पुरावा उभा केलेला आहे. इतका की कोर्टाच्या दृष्टीने कायद्याप्रमाणे मी खुनी म्हणून ठरलेलो आहे. न्यायाधीश त्याला म्हणाले, ही गोष्ट मी स्वतः जाणतो. खरा खुनी असं मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे. तू या खटल्यात खरा खुनी नाहीस हे मला मनोमन पूर्ण माहीत आहे. परंतु माझे व्यक्तिगत ज्ञान मी माझ्या निकालपत्रात कायदेशीररित्या आणू शकत नाही. कायदा हा पुराव्यांच्या आधारे चालतो आणि तुझ्या विरोधी उभा केलेला पुरावा इतका सबळ आणि बिनतोड आहे की त्या आधारे निसंदिग्धपणे तूच खुनी ठरतोस आणि खुनातील क्रौर्य इतके भयानक सिद्ध करण्यात आले आहे की तुला फाशीची शिक्षा देणे मला भाग आहे. माझ्यापुढे दुसरा कोणताही पर्याय नाही. परंतु परमेश्वर निर्मित कायदा आहे, त्यात काही गफलत तर नाही ना, याचा मला शोध घ्यायचा आहे. त्या कायद्यानुसार माणसाला केवळ त्याच्या कर्मारूधाने फळ मिळतात आणि ते भोगावे लागतात. ही गोष्ट निश्चित असता या खटल्यात तू निरपराधी असून कसा गोवला गेलास हे जाणण्यासाठी
मला खाजगी तुला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचे तू ईश्वराला स्मरून खरं खरं उत्तर दे. मरणापूर्वी खोटे बोलण्यात पातक करू नकोस. माझा प्रश्न असा आहे की भूतकाळात तू कोणाचा खून केला होतास का? ईश्वरास म्हणून खरे खरे सांग. खुनाच्या आरोपीने रडत रडत सांगितले की त्याने पूर्वी एक सोडून 2 खून केले होते. त्याच्यावर 2 वेळा खटला भरला गेला, परंतु त्यावेळी त्याला पैशाचे पाठबळ असल्याने त्याने 2 वेळा नामवंत हुशार वकील नेमले होते आणि पोलीस खात्यातही खूप पैसा पेरला होता. त्यामुळे त्या 2 खटल्यात त्यांची निर्दोष म्हणून सुटका झाली. पण आता त्याची सांपत्तिक स्थिती खालावल्यामुळे तो तसे करू शकत नव्हता आणि पूर्ण निर्दोष असूनही यावेळी तोच खुनी असे सिद्ध करण्यात आले. सेशन जजांनी पूर्ण खात्री झाली की परमेश्वराच्या कर्मसिद्धांत कायद्यात कोणतीही त्रुटी वा गफलत नाही. पूर्वीच्या खटल्याच्या वेळी आरोपीची पुण्याई सबळ असल्यामुळे त्याच्या क्रियमान कर्माला फळ देण्यास विलंब झाला आणि ते संचित कर्म बनून त्याच्या खाती जमा राहिले. आता या पुण्याईची ओहोटी लागल्याने या खेपेस तो पूर्ण निष्पाप असून गोवला गेला आणि आता त्याचे पूर्वीचे संचित कर्म प्रारब्ध म्हणून फळ रूपाने त्याच्यासमोर उभे राहिले. आता त्याला फासावर लटकण्याशिवाय गत्यंतर नाही. कर्माच्या कायद्यात वकिलांची चतुराई, जजांची बुद्धिमत्ता आणि कोणा उच्च पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी यांना बिलकुल वाव नाही. कर्त्याच्या पुण्याईचा जोर असल्याने संचित कर्म पक्व होण्यास विलंब लागतो. त्यामुळे जगाच्या दृष्टीने तो दोषी असूनही काही काळ तो प्रतिष्ठित म्हणून उजळ माथ्याने जगू शकतो. पण पुण्याईचा जोर ओसरताच त्याचे संचित कर्म फळ देण्यास समर्थ होते आणि फळ देऊन आपला प्रभाव दाखवून शांत होते. म्हणून वाईट कर्म करण्यापूर्वी माणसाने 1000 वेळा विचार करावा. एकदा कर्म केल्यावर त्याचे फळ आज नाही तर उद्या भोगलेच पाहिजे आणि त्यावेळी छाती पुढे करून माणसाने त्या सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. हसत हसत केलेले पाप रडत रडत भोगावेच लागते. म्हणून जाणकार म्हणतात, हसत कर्म करावे, भोगावे रडत तोच परिणामी. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.